तुरीचे बाजारभाव मागच्या वर्षाची तुलना करता यावर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अनेक बाजारांमध्ये जास्त आहेत. काही ठिकाणी मागच्या वर्षीच्या तुलनेत ते 2.5%नी तर काही ठिकाणी तब्बल 40%नी वाढलेले दिसून येत आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीचे जे बाजारभाव आहेत ते साधारण 2 ते 3%, 4% वाढलेले आहेत. काही ठिकाणी मात्र ते घसरलेले आहेत. असं असलं तरी अनेक बाजार समित्यांमध्ये तूर जी आहे ती हमी भावापर्यंत पोहोचू शकलेली नाही. मात्र काही महत्त्वाच्या बाजार समित्या अशा आहेत की जिथे हमी भावाच्या जवळपास तुरीचे बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत आहेत. आज आपण मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तुरीच्या बाजारभावांमध्ये कसा बदल झाला हे जाणून घेणार आहोत, जेणेकरून पुढच्या वेळेस तुम्ही तूर जेव्हा बाजारात विकायला आणाल त्यावेळेस तुम्हाला बाजाराचा स्पष्ट अंदाज येईल. काही महत्त्वाच्या बाजारांमधले तुरीचे बाजारभाव काय आहेत त्याचाही आपण वेळ असेल तर आढावा घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 11 मार्च 2026, वार आहे बुधवार. तुरीच्या बाजारभावांच्या संदर्भात आपण बघणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये उद्या किंवा परवा आपण कापसाच्या बद्दलही जे मार्च एंडपर्यंत काय असू शकतात तेही बघणार आहोत. खरं तर मागचा संपूर्ण आठवडा सोयाबीन, मका, तूर, हरभरा या सगळ्या पिकांच्या संदर्भात पूर्ण मार्च महिन्यात काय बाजारभाव असू शकतात याची माहिती आपण दिलेली आहे. आता कापसाच्या संदर्भात राहिली ती मी उद्या किंवा परवा आपण समजून घेऊ. चॅनलला नवीन आहेत त्यांना पुढे जाण्यापूर्वी आवाहन करतो की ते तातडीनं सबस्क्राईब करा. आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, या हिरव्या बटनावर क्लिक करून. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागतही, शेअरही करा. तुम्हाला आणखी कुठल्या कुठल्या विषयावर माहिती पाहिजे तेही मला जरूर कळवा. आपण येणाऱ्या काळात अशी माहिती देण्याचा प्रयत्न करू. माझ्यापुढे आता जे बाजारभाव आहेत तुरीचे ते 1 ते 8 मार्च आणि त्याच्या तुलनेत 9 तारखेपासून कालपर्यंतचे बाजारभाव आहेत. आता अहिल्यानगरचं आपण बघूया. अहिल्यानगरला 7,355 बाजारभाव या 3 दिवसात आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 0.8% किंवा 1% वाढ आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 5.5% वाढ आहे. अकोल्यामध्ये जे बाजारभाव आहेत ते 7,929 हमी भाव जो आहे तिथपर्यंत ते पोहोचलेले आहेत. सरासरी काही ठिकाणी सरासरी जर समजा 7,500, 8,000 असेल तर कमाल बाजारभाव हे सरासरीपेक्षा जास्त असतात, हे तुम्हाला आता माहिती आहे. तर मागच्या आठवड्याच्या तुलनेत अकोला बाजारात साधारण 5% वाढ आहे बाजारभावात आणि साधारण 10% मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढलेले आहे. अमरावतीमध्ये पण बाजारभाव टिकून 7,887 आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.5% वाढ, मागच्या वर्षाच्या तुलनेत 12% वाढ. आता मागच्या वर्षाच्या तुलनेत म्हणजे काय की मागच्या वर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे 2025च्या मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात जे बाजारभाव होते तुरीचे त्याच्या तुलनेत ही वाढ आहे. बीडमध्ये 7,500 भाव आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण 0.5% वाढ आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत साधारण 9.5% वाढ आहे. आता महत्त्वाचा बाजार समिती जी आहे तुरीसाठीची सध्या जिथे आवक पण बऱ्यापैकी होताना दिसते बुलढाणा बाजार समितीमध्ये 7,672 बाजारभाव आहे प्रति क्विंटलला. मागच्या आठवड्याच्या तुलनेत इथे साधारण 4.25% वाढ आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 13% वाढ आहे. बीडमध्ये 7,500 भाव आहेत, 7,555 आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत इथे 9.5% वाढ आहे. बुलढाण्याचं माझ्याकडनं थोडी चूक झाली, मी परत एकदा सांगतो. बुलढाण्याचे बाजारभाव 7,672 आहेत आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 4.25% वाढ आणि बाकी 13% वाढ ती कायम आहे. आता भंडाऱ्यामध्ये 6,850 आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत 4.7% वाढ आहे. चंद्रपूरमध्ये मात्र 7,176 आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत 6.25% जास्त आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1% वाढ आहे. छत्रपती संभाजीनगरला 7,000पेक्षा खाली आहेत, 6,850 रुपये. मागच्या वर्षाच्या तुलनेत 2.3% वाढ आहे.
आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 5.2% वाढ आहे. धाराशिवमध्ये 7,327 असे बाजारभाव आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण 4.5% वाढ आहे. आता धुळे बाजारामध्ये 6,560 असे दर आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत घसरण आहे, मात्र मागच्या वर्षाच्या तुलनेत 2% वाढ आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 5% घसरण आहे. हिंगोली बाजारात 7,700 पर्यंत पोहोचलेले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2.1% वाढ आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत मात्र 17% वाढ आहे. जालना बाजारातही बाजारभाव जे आहेत 7,850 पर्यंत पोहोचलेले आहेत आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 0.5% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 14% वाढ आहे. आता जळगावमध्ये मात्र तुरीचे बाजारभाव 6,800 पर्यंत आलेले आहेत. 6,850. मागच्या आठवड्याच्या तुलनेत ही 0.5% वाढ असली तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत 4.5% वाढ आहे. आता लातूरचे जे महत्त्वाची बाजार समिती आहे तुरीसाठी, लातूरला 8,000 पर्यंत पोहोचलेले आहेत हमी भावापर्यंत. 7,950 रुपये. मागच्या वर्षाच्या तुलनेत हे बाजारभाव जे आहेत ते साधारण 9.5% वाढलेले दिसून येत आहेत आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 6.5% वाढ आहे. नागपूरला 7,260 पर्यंत पोहोचलेले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2% आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 5% वाढ आहे. नांदेडला मागच्या वर्षीच्या तुलनेत 10% आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 4% वाढून बाजारभाव आता 7,577 वर आलेले आहेत. नंदुरबारला मात्र 6,400 आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 3.5% वाढ आहे, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत 44% वाढलेले आहेत नंदुरबारला. नाशिकला 6,880 रुपये आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2% घट आहे, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत 5.5% 5.5% वाढ आहे. परभणीला 7,480 पर्यंत आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत मात्र घसरण आहे. पुणे बाजारात 6,700 पोहोचलेले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत 8.6% वाढ आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 0.5% घसरण आहे. वाशिममध्ये 7,550 पर्यंत पोहोचलेले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत 10% वाढ आहे, मात्र मागच्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास 0.5% घसरण आहे. आता सोलापूरमध्ये 7,450 पर्यंत पोहोचले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास 0.5% घसरण आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 8.5% वाढ आहे. वर्ध्यामध्ये 7,290 रुपये आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण 1% वाढ आहे आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 7.5% वाढ आहे. यवतमाळमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 5% बाजारभाव वाढलेले आहेत. 7,212 पर्यंत ते पोहोचले आहेत आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत मात्र अगदी 0.5% कमी वाढ आहे किंवा स्थिर आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत जे बाजारभाव आहेत ते वाढलेले दिसून येत आहेत. मागच्या आठवड्यात होते 7,276 सरासरी, आता वाढलेले आहेत ते आहे 7,306 हे सरासरी. मागच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात जे बाजारभाव होते ते 6,640 रुपये होते. त्या तुलनेत ही वाढ असली तरी अनेक बाजार समित्या अशा आहेत की जिथे तूर आहे ती हमी भाव गाठू शकलेले नाही. येणाऱ्या काळामध्ये तुरीचे आणि बाकीचे बाजारभाव कसे राहतील याची आपण माहिती घेत राहू वेळोवेळी. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आवाहन करतो, जे चॅनलला नवीन आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जोडून राहा. धन्यवाद.